गाडीत स्वयंसेवक घ्या, लाईटचे कनेक्शन म्हणजे बल्ब लागन कुठं कुठं, तर गाडीतल्या ज्या बॅटरी असतात ना त्याच्याहूनच एक काय म्हणतात त्याला पिना खोसायला बोर्ड, एक बोर्ड पक्का आतूनच करून घ्या, म्हणजे भिजला तरी करंट उतरणार नाही, बाहेरून नको, आतूनच बोर्ड करून घ्या. त्यात पिना खोसले की बाहेरून बल्ब टाकताना उजेडाला. लोक झोपलेत तिथं, त्याच्यासाठी मैदानावर झोपलेत का रोडवर झोपलेत, तर त्यांना त्याच्यासाठी तिथं उजाड होईल, त्यासाठी बल्बाची व्यवस्था सोबत, बल्ब होल्डर चार्जिंगचं सोबतच घ्या. कुठं बल्ब खोसला की लगेच सुरू लाईट, कोणाची वाट बघायची गरज, लाईट गेली, त्यांची डीपी बंद केली, रेंजच गेली, आपलंच गाभाळ संघ घ्या. कस काय मराठ्याला कोण भारी भरतं ह्यावेळेस बघायचंच. आता मुंबईत जेव्हा जर मुंबईत आपले जेवणाचे सोबत संपले तर गावाकडून येण्याचं सांगितलं मी. जर मुंबईकडे आपलं संपलं तर गावाकडूनच सांगून ठेवा, तुम्ही ट्रक सामान टाकून आम्हाला पोहोच करा, परत तुम्ही ट्रक वापस घेऊन या सामान दिल्याच्या नंतर, हे गावात सांगून ठेवा, गावातली टीम तयार ठेवा. मागच्यांनी मुंबईला गेलेल्या पोरांच्या पाठीशी खंबीर उभे राहा. जे मोगाशी सांगितलं ते गावातून जेवढे पोरं येणार आहेत त्या पोरांचा सामुदायिक, त्या गाडीला लागणारा डिझेलचा, त्यांना झेंड्याचा, गाडी लावणाऱ्या बोर्डाचा, याचा सामुदायिक सगळ्यांनी खर्च करा आणि त्यांच्या पाठीशी गावकऱ्यांनी उभा राहा आणि त्यांना वाटा लावायलाही गाव सगळं थांबा. थोडं थोडं आपल्याच लेकराला दिल्यासारखं त्याला आपल्या लेकरात आता बघा जाणाऱ्यात सगळ्यांनी थोडं थोडं त्याला साहित्य कोरडं द्या, थोडं थोडं सगळ्यांनी हातभार लावा, जेवणाचं पण त्याला सोबत सगळ्यांनी बाजून द्या. त्यांच्या घरचे तर देणारच, पण तुम्ही घरचे म्हणून त्यांना त्यासाठी मदत करा. आणि गावांनी मात्र सगळ्यांनी वाटा लावायसाठी बाहेर पडा. आणखीन आता खूपच लय मोठं आहे, पण तरी आता नियमाचं थोडं सांगतो, जेवढं सांगतोच आता. जे वाहनं येणार आहेत म्हणजे आचारसंहिता आणखीन लिहायची राहिली, पण आता थोडी लिहिलेली तेवढी सांगतो. आचारसंहिता आणि नियमाचं सगळ्यांनी पालन करायचं, याच्या बाहेर कोणीच जायचं नाही. प्रत्येकाने आपले वाहन वेगानं चालायचं नाही, दम्माने चालायचंय आणि लोकांच्या पाठीमागे चालायचं, कारण लोक आपलेत, कोणालाही दुखापत होता कामा नाही. अजिबात पळवायचं नाही, मागे गेम पुढे घे. सगळ्यांचा उद्देश मुंबईला जाण्याचाच आहे. वाहनं ज्या तुकडीत आहेत आपण नेमलेत त्याच तुकडीत वाहनं चालवायचे, दुसऱ्या तुकडीत चालवायचे नाही, आपण आपल्या तुकडीत चालवायचे. प्रत्येक तुकडीच्या मध्ये 200 मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवायचं. जर अंतर कमी व्हायला लागलं तर जागेवर थांबायचं, पुढची थोडी पुढे जाऊ द्यायची. मागच्यानं पण तेच करायचं नाही, एखाद्या घुसायचं नाही अजिबात. असं थांबत थांबत सगळ्यांनी चालायचं. प्रत्येक तुकडीत किमान 30 ते 40 हजार पोरं माणसं पायी चालणार आहे. त्या तुकडीचं सुद्धा लक्षात असू द्या. पायी चालताना शिस्तीत आणि शांततेत सगळ्यांनी चालायचं. महिलांपासून अंतर ठेवून सर्वांनी शांततेत चालायचं. जर काही महिला असतील तर, कारण महिलांचं थोडंसं धाडशीच लागणार आहे. यायचंच असेल तर आता नाही हा शब्द नाही काढता येणार आम्हाला. परत म्हणायला असं नको की महिलांना का नको, त्या कमी नाही आहेत, ते आम्हालाही माहिती आहे. फक्त प्रवास लांबचा असल्यामुळं पोरं आहेत, माणसं आहेत, सगळे एवढंच होतं. परंतु स्वतःच्या इच्छानुसार असेल तर नाही, आम्ही नाही म्हणू शकत. फक्त महिलांपासून मग सगळ्यांनी संरक्षण करायचंय, त्यांच्यापासून लांब राहायचंय. शक्यतो महिलांची मग तुकडीची एक वेगळी करूयात, असं काही करूयात. मग जर आल्या जास्तीच्या महिला तर, थोड्या असतील तर मात्र मग त्यांना आमच्या सोबत ठेवायला लागणार आहे. त्यामुळं आपण जास्त आले तर एक महिलांची सेपरेट तुकडी करू. पायी जे सगळे बांधव येणार आहेत, मराठा बांधव, त्या पायी येणाऱ्या बांधवांनी कोणीही व्यसन करायचं नाही, दारू प्यायचं नाही कोणीच. कारण तुमच्यामुळं आपल्या लोकांना त्रास होता कामा नये. आणि ते जर निदर्शनास आलं, त्याचा नुसता अपमान नाही, त्याला तिथून डायरेक्ट गावाकडे काढून दिलं जाणार. ते अपमान केला जाईन आणि ते काय बेताडावर लिहायचे शब्द नाही. इथं जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हे नाटकं तिथं कोणाकडूनच कोणीच करायचे नाही अजिबात, कारण त्याला डायरेक्ट हाकलून दिलं जाणार आहे. रात्री आराम करायसाठी मंदिर किंवा मंगल कार्यालयात पायी दिंडीतील लाखो बांधवांना जागा पुरणार नाही.
त्यासाठी आपण आपल्या वाहनात झोपायचं, ही नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. आपल्या वाहनाचं झोपल्यामुळे संरक्षण होणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुरक्षित तुम्ही सुद्धा राहणार आहेत. त्यामुळं पायी दिंडीत कोणी वाद घालायचा नाही. किती काय झालं तरी वाद घालायचा नाही म्हणजे नाही. एखाद्याने तोंडात बी हाणली तरी सहन करायची आणि हाणणाऱ्याने विचार करायचा का, त्याच्यामुळे वाद कोणीच करायचा नाही. नसतं त्याला सुद्धा माघारी काढून देण्यात येणार आहे. कारण मायेनं एकमेकाला साथ द्यायची आणि ती आपण करायचं. प्रत्येकानं आपल्या तुकडीत पाय चालायचे व रात्रीच्या आपल्याच त्या तुकडीमध्ये सगळ्यांनी झोपायचंय. दुसऱ्याच्या तुकडीकडे सुद्धा यायचं नाही. प्रत्येकानं आपापल्या तुकडीतच चालायचंय. तुमच्या तुकडीतील वाहनाची रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे, स्वतःवर. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला गाडीजवळ येऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी तुमच्यावरच आहे स्वतः. हे सुद्धा नियमाचं सगळ्यांनी पालन करायचे. पायी दिंडीत मुंबईमधील आंदोलन शांततेचं पालन सगळ्यांनी करायचे, मुंबईपर्यंत आणि मुंबई सुद्धा. या नियमाच्या बाहेर कोणी जायचं नाही. या आचारसंहिता कोणीच मोडत. आपल्या शांततेच्या आंदोलनात कोणी जाळपोळ दगडफेक करेल ते मगाशी मी सांगितलंय, त्याचा बंदोबस्त आपणच करायचा आहे. मग तो कोणी असं आपल्यापासून लांब केला, आपल्याला काय देणे घेणं नाही. सरकार ते बघून घेते. आपला जो एरिया आहे त्या एरियापुरतं आपण रक्षण करायचंय. बाजूला काय करायची गरज नाही. ते सरकारने ते बघून घेईन. कोणी असला तर आपल्याला गालबोट लावायसाठी करत असेल तर ते सरकार बघून घेईन. तुमच्या गावातून स्वयंसेवकाची एक इमानदार टीम सोबत घ्या आणि त्यांनी जबाबदारीत पार पडली पाहिजे, अशी टीम पाहिजे. आपले वाहन हळू चालवायचे, त्यापासून कोणाला इजा होता कामा नये, हे सुद्धा नियम पाळायचा आहे. आपले जेवायला स्वयंपाक आपणच करायचा आहे. जिथे जागा मिळेल तिथेच आपल्या तुकडीसोबत त्याच ठिकाणी आपल्याला वाहनात झोपायचं, हे सुद्धा नियमाचं पालन करा. तुमच्या तुकडीतील माणसे रात्री ज्या ठिकाणी झोपले त्याच ठिकाणी आपण सुद्धा गस्त घालायचं, हे सुद्धा नियमाचं पालन करायचं. रात्रीचा पहारा रक्षणाचा आपण सगळ्यांनी करायचं किंवा आपल्या स्वयंसेवकांनी करायचं, याचं सुद्धा पालन करायचं. त्या शिस्तीचं पालन तुम्हाला करावं लागतंय. कारण हे आणखीन बी लय मोठं आहे. त्यासाठी हे पुन्हा वैयक्तिक मी व्हिडिओत आणि त्याच्यात वाचून दाखवील. सगळ्यांकडे ह्या PDF येतील. त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, घराच्या बाहेर पडा, लेकरांना न्याय द्यायचा. आपले लेकर आपल्याला आपल्या डोळ्यात एकटा मोठे करायचे. फक्त हे आंदोलन शांततेत होणार आहे, पण येताना आरक्षण घेऊन यायचं.